गावातून श्री रंगदेवता श्री नटेश्वर माझ्या काजुली गावची ग्रामदेवता आई जुगाई मातेच्या चरणी नतमस्तक होतो आणि या परिसरातील जुगानी माता तसेच बहुजनांचा राजा सम्राट बळीराजा याला त्रिवार मानाचं वंदन करतो। उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून मराठी अस्मितेचे शिरोमणी हिंदू सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे याला मानाचा मुद्रा करतो।
शब्दांचे सदले मुखी नाम तुझे आले हात चरणाची जुळले वाट पाहता बाप्पा तुझी वर्ष कधी सरले आता तुझ्या आगमनाला देवा थोडे दिवस उरले आज लागली तुझ्या दर्शनाची आज लागली तुझ्या दर्शनाची तुला डोळे भरून पाहण्याची कधी उजाडेल ती सोनेरी पहाट बाप्पा तुझ्या रे आगमनाची वर्षभर वाट पाहणे संपेल आता तरी काळ मृदुंगाचा नाद येईल कानावरी आरास करूया आपल्या दारी तयारी चतुर्थीला येईल माझ्या गणरायाची स्वारी नाचतील पोर कपडे घालून भारी चतुर्थीला येईल माझ्या शक्तिवाले शाहीर गिरीश रामगडे बुवानी गवळण गायली आणि त्याने म्हटलं की या तुरेवाल्या पोराला आज अशी नाही सोडायची, या नंदाचा हरीची आज थोडी मोडायची.
बुवाना मी सांगू इच्छितो, गिरीश बुवा, गवळणी आम्ही अनेक प्रकारचे गाऊ शकतो, कारण शाहीर रामचंद्र खांडेकरांचा शिष्य आहे मी. शाहीर रामचंद्र खांडेकर मी बनू शकत नाही, परंतु त्यांचा शिष्य आहे म्हटल्यावर त्यांचे थोडेफार गुण मात्र माझ्या आमच्या अंगामध्ये नक्कीच भिनलेले आहेत. त्यामुळे मी नक्कीच तसं तुम्हाला उत्तर देऊ शकतो बुवा. पण आज माझ्या माता भगिनी, माझ्या समाजाचा कार्यक्रम आहे आणि हा सगळ्याचा भान राखून फक्त आज तुमच्या जर का ओपन कार्यक्रमाला भेटला तर बुवा नक्कीच तुम्हाला जशा तसं उत्तर नक्की भेटेल. पण आज मात्र तुमच्या गाण्याला गाठ देतोय आणि मी माझे गवळण गाणार आहे. मोहनजी डिंगणकर यांच्याकडून सुद्धा आमच्या काजुरीचे मानवडीचे आहेत 101 रुपये बक्षीस स्वरूपात त्यांनी दिलेले आहेत. त्यांचे सुद्धा बरोबर मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आपल्याला कार्यक्रम पुढे न्यायचा आहे, त्याच्यामुळे जास्त मी काही वेळ घेणार नाही. तूच लावले वेळ आमच्या या श्रीरंगा, मारून पिचकारी भिजवी लांगा आणि बसेल जिवारी जर केला गदंगा. तुझी माझी पितही न्यारी, राधाकृष्णचा प्रेमगीत गातोय. तुझी माझी प्रीत ही न्यारी, जन्मजन्मीची ही यारी, तुझ्या सर्वे बागडले गोकुळ रे राधे, तुझ्या सर्वे बागडले गोकुळ रे राधिके, होईल राधाकृष्ण जोडी अमर रे, होईल राधाकृष्ण जोडी.
शिवगंगी मास्कर बुवा यांना मी विनंती करतो या पुढील सूत्र आपण सांभाळावीत. हाल जय कुणबी. कुणबी समाजातील माळी गुरुजी, वाघे साहेब, शामरावजी पेजे, कलगीधुरा म्हटला की दोन्ही शाहीर एकमेकांना आपले प्रश्न उत्तर देत असतात आणि त्याचप्रमाणे गुरु गणपती घराण्यातील गुरुवर्य शाहीर शंकर वारदे गुरुजी यांची शिष्यमंडळी दोडोली गावातील म्हणजे आमच्याच पंचक्रोशीतील ही रामगडे गिरीश रामगडे आणि रमेश कांबळे यांनी आज शक्ती तुऱ्याच्या नियमानुसार आम्ही शंभूराजू घराण्यातील गुरुवर्य शाहीर रामचंद्र घाणेकर बुवा यांची शिष्यमंडळी यांना जो आज आमचा प्रश्न दिलेला आहे आम्हाला दिलेला आहे. मी रामगडे बुवाला एक विनंती करतो की कृपया आपण याचं उत्तर नक्की ऐकावं. बुवांचा प्रश्न असा आहे, नारद मुनी तीर्थस्थान करत असताना त्यांना एक स्त्री दिसली, तिच्या शेजारी 2 पुरुष मरून पडले होते. ते दोन पुरुष त्या स्त्रीचे मुलगे होते. तरी त्या स्त्रीचे नाव काय, त्या 2 मुलांची नावं काय व त्यांना कुणी मारले. बुवा आपण कोणतीही टीप सोडलेली नाहीये, पण आज माझ्याकडे उपलब्ध असलेल्या पुराव्यानुसार मी तुम्हाला आपण उत्तर देत आहे. आणि उत्तर देत असताना मी जी उत्तर देणार आहे बुवा त्यांचा दोन्हीही ग्रंथ आज माझ्याकडे उपलब्ध आहे, आपण पाहू शकता, काही हरकत नाही. बुवाचा प्रश्न होता की त्या 2 जे पुरुष मरून पडले होते त्या पुरुषांची नावे काय, जिचे ती मुलगे होते त्या स्त्रीचे नाव काय आणि त्यांना कोणी मारले त्यांची नावं काय. बुवा त्या 2 पुरुषांची नावे श्रुती आणि श्रद्धा, ही मुलींची नावं नाही आहेत मुला. बुवा ही पुरुषांची नावे आहेत. तर त्या स्त्रीचे नाव काय, तर त्या स्त्रीचे नाव होते वरुणी होते. तर त्या पुरुषांना कुणी मारलं असा तुमचा विषय होता. तर त्या पुरुषांना कली नावाच्या अधर्माने मारलं बुवा, हे एक उत्तर तुमचं आहे. दुसरं उत्तर तुम्हाला मी देतोय बुवा, त्यांची जी मुलं होती त्यांची नाव होती जय आणि विजय. त्यांच्या आईचे नाव होते कद्र. ही कश्यप ऋषी मोरे यांची पत्नी होती. त्यांना कुणी मारले, तर बुवा सत्य, त्रेता आणि कली या युगामध्ये विष्णूने अनेक रूपामध्ये मारलेले. बुवा त्यांना अनेक रूप घेऊन त्यांना मारलेले. आणि ही दोन्ही बंधू, जेव्हा आपण जर रावण म्हटलं आणि रावण जर कुंभकर्ण म्हटलं तर त्यांना प्रभू रामचंद्राने मारलेला आहे. बुवा ही अनेक युगामध्ये म्हणजे जशी युग घडत गेली तसे त्याने अवतार घडत गेले आणि त्या युगामध्ये विष्णूने अवतार घेऊन त्या रूपामध्ये मारलेले. बुवा हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि आता माझा प्रश्न आहे बुवा, गेली 14 वर्ष तुमच्या गुरुवरांपासून बुवा हा विषय आहे माझा, गेली 14 वर्ष विषय चालू आहे. प्रश्न करता मी स्वतः इथं उभा आहे. या कलियुगात मानवाला दारिद्र्य नारायणापासून लक्ष्मी नारायणपर्यंत जाण्याचा सुलभ मार्ग कोणता, हे एका वाक्यात उत्तर आहे. प्रश्न परत ऐका. या कलियुगात मानवाला दारिद्र्य नारायणापासून लक्ष्मी नारायणपर्यंत जाण्याचा सुलभ मार्ग कोणता, त्याच्या टीप आहेत बुवा. तुम्ही जशा कोणतीही टीप सोडलेल्या पण मी टीप सोडल्यात. देवी देवता साधू संत फकीर ऋषीमुनी, देवी देवता साधू संत फकीर ऋषीमुनी यांचे उपदेश सांगू नका. त्याचप्रमाणे आई वडील गुरुवरे यांचाही उपदेश सांगू नका. त्याचप्रमाणे वाचन भजन श्रवण मनन कीर्तन भजन पूजन आणि कोणतीही साधना बुवा हे उत्तर, हे जेवढे मी बाजू सोडल्यात या बाजू सोडून मला एका वाक्यात उत्तर द्यायचं बुवा. गेली 14 वर्ष हा माझा विषय चालू आहे. जर आपण उत्तर योग्य दिलं तर नक्कीच आज या विराट शाखेच्या समोर आणि कुणबी रत्न म्हणून बुवा तुमचा मी नक्की सत्कार करा. धन्यवाद.